नमस्कार मित्रांनो, आज आपण वाचन कौशल्यासाठी काही मजेशीर कृती बघणार आहोत। इयत्ता दुसरीसाठी आपला स्तर आहे 10वा। परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेले लहान वाक्ये वाचतो। या स्तराला गाठण्यासाठी मी आपल्या समोर घेऊन येत आहे काही मजेशीर कृती। या कृतीतून विद्यार्थी वाचनाकडे नक्कीच वळतील। चला तर मग वळूया आपल्या कृतीकडे। आपल्या कृतीचे नाव आहे चित्रे ओळखा आणि वाक्य वाचा। त्यासाठी शिक्षकांनी काय करायचे आहे? शिक्षकांनी प्रथम चित्र एका कोऱ्या पेजवर रेखाटून घ्यायचे आहे किंवा कलरफुल झेरॉक्स त्याच्या काढल्या तरी चालतील। असे चित्र जमा करून विद्यार्थ्यांना त्या चित्राची ओळख करायला लावायची आहे आणि त्यावर आधारित वाक्यपट्ट्या देखील त्यांना तयार करून घ्यायच्या आहेत। चला तर मग आपण बघूया आपली मजेशीर कृती चित्रे ओळखा आणि वाक्य वाचा। या कृतीसाठी शिक्षकांना काही चित्रे तयार करून घ्यायची आहे आणि शिक्षक विद्यार्थ्यांना एक चित्र दाखवेल आणि विद्यार्थी या चित्राचं चित्र ओळखील। विद्यार्थ्यांच्या ओळखीचे अगदी चित्र असल्यामुळे ते अगदी सहजरित्या ओळखेल की हे चित्र कशाचे आहे। तर हे चित्र चंद्राचे आहे। विद्यार्थ्यांना मग नंतर सूचना द्यायची आहे की चला तर मग या चंद्रावर आधारित वाक्यपट्ट्यांमध्ये तू शोध बरं इथे चंद्र कोणत्या कोणत्या वाक्यपट्टीमध्ये दिलेला आहे। तर विद्यार्थी चंद्र हा शब्द असलेल्या वाक्यपट्ट्या शोधेल। बघा इथे एक वाक्यपट्टी या वाक्यपट्टीमध्ये त्याने एक वाक्यपट्टी शोधलेली आहे आणि मग ते वाक्यपट्टी शोधल्यावर तो त्या वाक्याचं वाचन करेल। वाक्य दिलेलं आहे चंद्र आकाशात चमकतो। 3 शब्दांनी तयार झालेले अगदी सोपे वाक्य विद्यार्थ्यांना द्यायचे आहे आणि त्या विद्यार्थी त्या वाक्याचं वाचन करतील। त्यानंतर आणखी चंद्र कोणत्या कोणत्या वाक्यपट्टीमध्ये आहे ते त्याला शोधायला लावायचं आहे। विद्यार्थी त्या वाक्यपट्टीमध्ये पुन्हा बघील की चंद्र कुठल्या कुठल्या वाक्यपट्टीमध्ये आहे। वाक्यपट्टींचं त्याला निरीक्षण करायला लावायचं आहे आणि त्याला वाक्यपट्टी शोधायला लावायची आहे। दुसरी वाक्यपट्टी त्याला दिसेल चंद्राला आपण बघू शकतो। दुसऱ्या वाक्यपट्टीचं वाचन झाल्यावर त्याला म्हणायचं आहे की आणखी कोणत्या वाक्यपट्टीमध्ये चंद्र आहे का बघू। तिसरी वाक्यपट्टी त्याला दिसेल की आणि मग तो तिसऱ्या वाक्यपट्टीचं वाचन करेल। चंद्राचे आकार दररोज बदलतात। अशा प्रकारे शब्दावर आधारित चित्रावर आधारित अनेक वाक्यपट्ट्या शिक्षकांनी तयार करून घ्यायचे आहे आणि त्याचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचे आहे। त्याचप्रमाणे जे चित्र हे त्याच्या परिचित असलेले हवे। विद्यार्थ्यांच्या परिचित असले तर विद्यार्थी लगेच त्याच्या चित्रांना ओळखेल आणि त्यांना वाक्याचं वाचन करता येईल। तर बघा इथे दुसरे चित्र दिलेलं आहे। हे चित्र कशाचं आहे? विद्यार्थी लगेच ओळखतील की हे चित्र फुलपाखराचं आहे आणि सोबत फुले देखील दिलेले आहे। तर चला तर मग बघा बरं हे फुलपाखरू असलेले वाक्य कोणत्या कोणत्या वाक्यपट्टीमध्ये आहे। विद्यार्थी फुलपाखरू असलेले वाक्य शोधतील। दुसरी वाक्यपट्टी त्याला सापडलेली आहे फुलपाखरू बागेत बागडते। 3 शब्दांनी तयार झालेले वाक्य विद्यार्थ्यांना दिले तर ते लगेच वाचतील आणि आपला जो स्तर आहे 10वा तो नक्कीच गाठतील। आणखी कोणत्या कोणत्या वाक्यामध्ये दिलेलं आहे फुलपाखरू? विद्यार्थी त्या वाक्यपट्टी शोधेल। बघा या वाक्यपट्टीमध्ये काय दिलेलं आहे? फुलपाखरू फुलावर बसले आहे। 3 शब्द किंवा 4 शब्दांनी तयार झालेले सोपे वाक्य आपल्याला घ्यायचे आहे आणि परिचित वाक्य असल्यामुळे विद्यार्थी ते लगेच वाचतील। अशा प्रकारे विद्यार्थी एक चित्र ओळखेल आणि त्याच्याशी निगडित असलेले वाक्य शोधतील आणि त्या वाक्याचं वाचन करेल। या कृतीतून विद्यार्थी कृतीयुक्त होऊन वाक्याचं वाचन नक्कीच करेल आणि आपला जो स्तर आहे 10वा तो नक्कीच गाठेल। या वाक्यपट्ट्यांवर आधारित आपल्याला दुसरी सुद्धा कृती घेता येते। कृतीचं नाव आहे वाचन रेस। तर शिक्षकांनी काय करायचं आहे? याच वाक्यपट्ट्यांचा वापर करून किंवा आणखी शिक्षकांनी अशा प्रकारे वाक्यपट्ट्या तयार करून त्यावर कृतीयुक्त वाचन कृती घ्यायची आहे। वाचनामध्ये नाविन्यता आणण्यासाठी शिक्षकांना आणखी एक कृती घेता येते ती म्हणजे या वाक्यपट्ट्यांचं रेसिंग वाचन रेस। विद्यार्थ्यांना रेस म्हटलं की फार मजा वाटते आणि त्या रेसमध्ये त्यांना जिंकायचं देखील असते। तर शिक्षकांनी काय करायचं आहे? अशा वाक्यपट्ट्या तयार करून विद्यार्थ्यांना 2 विभागामध्ये विभागायचं आहे। समजा एका गटामध्ये 5 विद्यार्थी तर दुसऱ्या गटामध्ये देखील 5 विद्यार्थी ठेवायचे आहे आणि त्यांना सांगायचं आहे की एक एक करून
एक एक वाक्यपट्टीचं तुम्हाला वाचन करायचं आहे. पहिल्या विद्यार्थ्याने पहिली वाक्यपट्टी वाचली तर दुसरा विद्यार्थी दुसरी वाक्यपट्टी वाचेल. अशा प्रकारे ज्या गटातील वाक्यपट्टी लवकर संपेल तो गट विजयी होईल आणि त्याला त्या गटाला पारितोषिक म्हणून काहीतरी स्टार किंवा आपल्याला पेन पेन्सिल असं काही त्यांना देता येईल. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळीच चुरस निर्माण होईल आणि विद्यार्थी त्या रेसमध्ये जिंकण्यासाठी अगदी उत्स्फूर्तपणे भाग घेतील आणि वाक्यपट्टीचं वाचन अगदी सहजरित्या करतील. अशा प्रकारे या नवनवीन कृतीद्वारे विद्यार्थी आपले वाचन कौशल्य विकसित करतील. धन्यवाद.